नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 23 नोव्हेंबरला राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. हा निकाल लागल्यानंतर महायुतीला जवळपास 230 जागा मिळाल्या. एकट्या भाजपालाच 133 जागा मिळाल्या. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्याखालोखाल 57 जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळाल्या, तर 41 जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20, त्याखालोखाल काँग्रेस पक्षाला 16 आणि शरदचंद्र पवार पक्षाला 10 अशा 46 जागा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या जागा मिळाल्यानंतर आता प्रामुख्याने हा प्रश्न उद्भवतोय की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार. आज 26 नोव्हेंबरला 14वी विधानसभा जी आहे ती 14वी विधानसभा विसर्जित करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा जो आहे तो आज दिल्याचं पाहायला मिळतंय आणि नवा मुख्यमंत्री ठरेपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये काम पाहताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे आज सकाळी साधारणतः 11:10च्या आसपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि मग दादा भुसे असतील, दीपक केसरकर असतील, असे काही प्रमुख मंत्री जे आहेत ते राजभवनावर दाखल झाले होते आणि त्यांनी आज आपल्या मंत्रिपदास मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा झाल्यानंतर मंत्रिमंडळ अर्थातच बरखास्त होत असतं. विधानसभेच्याही 14व्या विधानसभेचा कार्यकाळ जो आहे तो देखील आजपासून संपुष्टात आलेला आहे आणि उद्यापासून नवी विधानसभा जी आहे, 15वी विधानसभा जी आहे ती अस्तित्वामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2014 ते 2019 ही महाराष्ट्राची राजकारणामधली कुठेतरी एक अभूतपूर्व अशी वर्ष होती. अनेक सत्तानाट्य या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राने अनुभवली. 5 वर्षात 3 मुख्यमंत्री आपण पाहिले. पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, ज्यांनी अजित पवारांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र अवघ्या 89 तासामध्ये ते सरकार कोसळलं. त्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मग एकनाथ शिंदेंनी बंड केलं. मग एकनाथ शिंदेच्या रूपाने महाराष्ट्राने तिसरा मुख्यमंत्री पाहिला. 3 मुख्यमंत्री, 3 उपमुख्यमंत्री, असं 5 वर्षच्या 14 ते 19च्या कार्यकाळामध्ये आपण पाहिलं. आणि त्यानंतर जेव्हा आता 2024ची निवडणूक झालेली आहे, या 2024च्या निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमतापेक्षाही महायुती म्हणून 3ही पक्षांना बहुमताहूनही अधिक मताधिक्य असल्याचं पाहायला मिळतंय. कारण 288 विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि 145ला साधारणतः बहुमत असल्याचं पाहायला मिळतंय. असं असलं तरी आज 48 तास होऊन गेले. 48 तास होऊन गेल्यानंतरही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो ठरताना पाहायला मिळत नाहीये. एक बातमी, एक चर्चा अशी होती की स्वतः केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा हे आज मुंबईमध्ये येतील आणि मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची घोषणा जी आहे ती करताना पाहायला मिळतील. 2-2-1 असा फॉर्म्युला जो आहे तो देखील महायुतीमध्ये ठरल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे 2 वर्ष भाजपाला, 2 वर्ष शिंदेच्या शिवसेनेला आणि 1 वर्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळतील, असं साधारणतः फॉर्म्युला ठरल्याची बातमीही समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं. आता जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झालं असल्याची माहिती जी आहे, बातमी जी आहे ती देखील समोर आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदेना जे आहे ते मुख्यमंत्री करावं. महाराष्ट्रामध्ये बिहार पॅटर्न जो आहे तो राबवण्यात यावा. म्हणजे बिहारमध्ये सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षाच्या येऊन देखील त्या ठिकाणी नितीश कुमार हे मुख्यमंत्री राहिल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळं आता एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावं अशी आग्रही मागणी जी आहे ती शिंदेच्या आमदार खासदारांची असल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे शिंदेचे 7 खासदार जे आहेत, 4 माजी खासदार जे आहेत, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठीची वेळ मागितल्याचं पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देवेंद्र फडणवीसांना जे आहे ते किंवा भाजपाला जे आहे ते मुख्यमंत्री पदासाठी समर्थन दिलं गेलं असल्याचं देखील बोललं जात आहे. तशी माहिती सूत्रांकडून मिळताना पाहायला मिळते. एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हाच प्रमुख प्रश्न आता आहे की पुढचा मुख्यमंत्री कोण होणार. खरं तर 14व्या विधानसभेची मुदत संपल्यानंतर आणि स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा तिढा जो आहे तो संपेल असं पाहिलं जात होतं. मात्र काल जेव्हा एक बातमी अशी आली होती की वर्षा या निवासस्थानी आहे ते शिवसैनिकांना एकत्र जमण्याचे आदेश देण्यात आले, त्याच्यावर मध्यरात्री राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करत आपली महायुती भक्कम आहे
भक्कम राहील, एक दिलाने आपण काम करू, कोणीही मुंबईत एकत्र जमू नका असं म्हटल्याचं जे आहे ते साधारणतः पाहायला मिळालं होतं. आणि ठिकठिकाणी आता जर आपण पाहिलं तर महायुती म्हणून प्रत्येकच पक्ष आपल्या नेत्याला जे आहे ते मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी लॉबिंग करताना पाहायला मिळतोय. मात्र भाजपा प्रमुख आग्रही असल्याचं पाहायला मिळतोय, कारण मेजॉरिटीनुसार भाजपाच्या सर्वाधिक जागा असल्याचं पाहायला मिळतं. 133 जागा भाजपाने जिंकलेल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं नाव हे जवळपास मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याचं पाहायला मिळतंय. आजच्या दिवसामध्ये मुख्यमंत्री पदाबाबत किंवा एकंदरीतच राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडतं, मोठ्या कोणत्या घडामोडी घडतात, या सगळ्यावर जे आहे ते आपलं लक्ष असणार आहे आणि वेळोवेळी आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार देखील आहोत. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.